मी प्रणिता बोरसे. समृद्ध महाराष्ट्राच्या या भागात आपलं स्वागत. राज्य सरकारनं राज्याच्या प्रगतीच्या दिशेनं उचललेलं महत्त्वाचं पाऊल आणि त्याला अनुषंगून घेतलेल्या काही महत्त्वाच्या निर्णयांवर नजर टाकूयात आजच्या या भागात. राज्य शासनाची राज्यातील शेतकऱ्यांसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमुक्ती योजना असून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी कोणत्या बाबींची पूर्तता करायला हवी त्यावर एक नजर टाकूयात. तर आधार जोडणी, आधार सीडिंग आणि आधार प्रमाणीकरण म्हणजे काय पाहूयात. तर आधार जोडणी म्हणजे खातेदारानं बँकमध्ये आपल्या आधार क्रमांकाची नोंद करणे. आधार सीडिंग म्हणजे खातेदारानं शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी बँकेमध्ये आपल्या आधार क्रमांकाची जोडणी त्यांच्या बचत खात्यासोबत करणे. आधार प्रमाणीकरण म्हणजे खातेदारानं बँकेत त्याचं खातं आधार क्रमांकाशी संलग्न करणे. ही अशी प्रक्रिया ज्यामध्ये खातेधारकाचा आधार क्रमांक आणि बायोमेट्रिक माहिती मिळते. CIDR म्हणजे सेंट्रल आयडेंटिटी डाटा रिपोजिटरी, केंद्रीय ओळख डेटा भांडाराकडे पाठवली जाते. CIDR मार्फत त्यांच्याकडील माहितीशी तुलना करून प्राप्त माहितीची सत्यता आणि अचूकता पडताळणी केली जाते. राज्यात मुंबईसह कोकण आणि पुणे जिल्ह्यात जुलैच्या पहिल्या आठवड्यात तुफान पाऊस बरसलाय. अवघ्या 4 ते 5 दिवसात पावसानं संपूर्ण जून-जुलैची जणू कसर भरून काढली आहे. अपेक्षित उच्च भरतीच्या पार्श्वभूमीवर राज्य आपत्ती प्रतिसाद दल तसेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल यांना अलर्ट मोडवर ठेवण्यात आलं होतं. पुराची परिस्थिती निर्माण झाल्यास तातडीनं SDRF आणि NDRFची पथकं देखील तैनात करण्यात आली होती. राज्यातील पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्य आपत्ती नियंत्रण कक्षामधून आयोजित बैठकीत घेतला. यंत्रणांना मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाच्या सूचना देखील दिल्या. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मोठ्या प्रमाणावर भूस्खलन होऊन संबंधित यंत्रणांनी युद्धस्तरावर काम करत अवघ्या काही तासांमध्ये हा मार्ग मोकळा करून वाहतूक पूर्ववत करण्यात यश मिळवलं. बारामती येथे सीड्स ऑफ इन्स्पायरेशन ह्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. गदिमा सभागृह विद्यानगरी येथे सीड्स ऑफ इन्स्पायरेशन विषयावर आयोजित व्याख्यानात विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केलं. या कार्यक्रमासाठी खासदार तथा ज्येष्ठ समाजसेविका पद्मविभूषण सुधा मूर्ती, उपमुख्यमंत्री तथा पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांची उपस्थिती होती. प्रत्येकाच्या जीवनात विविध अध्याय असतात. परिस्थितीप्रमाणे जीवन बदलत जातं. त्यामुळे जीवनात कुठल्याही परिस्थितीत हार मानू नका असा सल्ला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी विद्यार्थ्यांना दिलाय. विधान भवन येथे महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाबाबत उच्चाधिकार समितीची बैठक झाली. या बैठकीला उच्चाधिकार समितीचे सदस्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राज्यसभा सदस्य शरद पवार, लोकसभा सदस्य नारायण राणेंसह मान्यवरांची उपस्थिती होती. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी महाराष्ट्र शासन सीमा भागातील मराठी बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभे असून त्यांच्या न्याय हक्कांसाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरूच राहतील. सीमा भागातील मराठी बांधवांच्या न्याय हक्कांचे संरक्षण करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेन अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. नर्मदा प्रकल्पातील महाराष्ट्राच्या हक्काच्या पाण्याबाबत तब्बल 15 ते 20 वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा निघाला असून राज्याला 10 TMC पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत 7 जुलै रोजी झालेल्या बैठकीत महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेश या 4 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या संदर्भातील महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, जळगाव तसेच नाशिक जिल्ह्याच्या काही भागाला मोठा दिलासा मिळणार आहे. पाण्याचे वितरण कुठे आणि कशा पद्धतीने करायचे यासाठी स्वतंत्र आराखडा तयार करण्यात येणार आहे असेही फडणवीसांनी सांगितले. तर या पाण्याचा आपल्या राज्याला कसा फायदा होणार आहे ते पाहूयात. नर्मदा तापी डायव्हर्जन योजनेतून 5 तर उकाई प्रकल्पातून 5 TMC पाणी उचलता येणार आहे. उकाई धरणातून पाणी उचलण्याबाबत महाराष्ट्र सरकारकडून आराखड्याचं काम सुरू करण्यात आलंय. या पाण्याचा उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांना मोठा लाभ होणार आहे आणि त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. नागपूर येथे पार पडलेल्या राज्यमाता गोमाता संवाद यात्रा समारोप कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गो आधारित अर्थव्यवस्थेला चालना देण्याची आणि शेतकऱ्यांना समृद्ध करण्याचा संकल्प व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या माध्यमातून गोशाळांना मदत करणे, गोवंशाचे संवर्धन आणि संरक्षण करणे, ही व्यवस्था स्वयंपूर्ण करणे यांसारखी उल्लेखनीय कामं मोठ्या प्रमाणात सुरू आहेत.
महाराष्ट्र सरकारनेही या संदर्भात आयोगानं केलेल्या सूचनांना अनुरूप असे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेत। तसेच या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्र गोसेवा आयोगाचा गो10 ब्रँड लॉन्च केलाय। आपण नैसर्गिक शेतीचा ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस त्या नैसर्गिक शेतीचाही केंद्रबिंदू जर काही असेल तर आमची गोमाताच आहे। जी मिश्रण आपण तयार करतो, जीवामृत असेल किंवा वेगवेगळ्या पद्धती आहेत ज्या आता तयार झालेल्या आहेत, याच्यामुळे रासायनिक खतं किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या फवारण्या याही कमी व्हायला लागल्या आहेत। समृद्ध महाराष्ट्राच्या आजच्या या भागात इथेच थांबूयात। पुन्हा भेटूयात नवीन घडामोडी आणि महत्त्वपूर्ण निर्णयांबाबतच्या नवनव्या बातम्यांसह पुढील आठवड्यातील समृद्ध महाराष्ट्र या आमच्या कार्यक्रमात। तूर्त एवढंच।